नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लाल मसूर डाळीची अगदी झटपट आणि चविष्ट अशी आमटी। त्यासाठी मी इथे लाल मसूर डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे। तिला 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। अर्धी वाटी मसूर डाळीमध्ये 3 ते 4 माणसं आरामशीर आमटी खाऊ शकतात। तुमच्या आवडीनुसार डाळीचे प्रमाण हे कमी जास्त करायचे आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरला या डाळीला एक शिट्टी करून घ्यायची आहे। एक शिट्टी करून झाल्यानंतर कुकर हा बंद करायचा आहे। एकापेक्षा जास्त शिट्ट्या करू नये। डाळ फोडणी करण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून जिरे मोहरी घालून घ्यायची आहे। एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही इथे कढीपत्ता घालू शकता, माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यासाठी मी तो स्किप केलेला आहे। टोमॅटो छान परतून झाल्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायचा आहे आणि मसाले छान तेलामध्ये परतून द्यायचे आहेत। आता कुकरमधून शिजलेली जी डाळ आहे ती त्यामध्ये ॲड करायची आहे। संपूर्ण डाळ ही ॲड करून घ्यायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर ही डाळ अशा पद्धतीने एकदा जरी घरात बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही डाळ घरात बनवणार याची गॅरंटी मी देते। तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण घालायचं आहे। फक्त आमटी ही जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावी, ती मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये असावी। लास्टला मीठ घालून घेणार आहोत, नंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत आणि छान अशी उकळी मारून घेणार आहोत। ही लाल मसूर डाळीची आमटी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता। ती जबरदस्तच लागते। चला तर आता डाळीला फोडणी करून घेऊ, तडका मारून घेऊ। म्हणजेच एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता, परंतु शक्यतो तुपाचा वापर करावा। मी इथे डाळीला तडका मारण्यासाठी तडका पॅनचा वापर करणार आहे। तुमच्याकडे जर ते उपलब्ध नसेल तर तुम्ही छोटं पातेलं घेऊ शकता, त्याच्यामध्ये ही प्रोसेस करू शकता। तूप छान मेल्ट झालं की त्याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। तुमच्या आवडीनुसार लसणाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता। लसूण छान तडतडला की त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या वाळलेल्या मी त्यात ॲड केलेल्या आहेत। हे सर्व पदार्थ 2 मिनिटांसाठी तुपामध्ये छान परतू द्यायचे आहेत, मिक्स होऊ द्यायचे आहेत। नंतर त्याचा तडका हा डाळीला द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही ही प्रोसेस फॉलो करायची आहे। असा तडका दिल्याने त्या डाळीला एक वेगळीच टेस्ट आणि वेगळाच फ्लेवर येतो आणि ती डाळ चवीला अगदी चविष्ट बनते। मीडियम गॅसवरती ही डाळ 5 मिनिटांसाठी छान अशी शिजू द्यायची आहे। नक्कीच तुम्ही तुमच्याही घरी ही डाळ बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी झाली। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा, मजेत राहा।